आपण थालीपीठ नेहमीच हे थापून करतो, पण आज आपण थापून न करता खूपच झटपट अशी रेसिपी आपण बघतोय. तर त्यासाठी आपल्याला एक बाउल लागणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे भाजणी. तर भाजणीची रेसिपी आपण ऑलरेडी अपलोड केलेली आहे, तुम्ही चॅनलवर चेक करू शकता. आणि भाजणी दळताना ती अशा पद्धतीने थोडीशी रवाळच दळायची, म्हणजे जे थालीपीठ आहेत ते छान खमंग तयार होतात. जर भाजणी ही खूप बारीक दळलेली असेल तर थालीपीठ हे खूप चिवट आणि वातट होतात, म्हणून भाजणी दळताना थोडीशी रवाळ दळायची. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये एक एक साहित्य ॲड करणार आहोत. तर आपण इथे एक मोठी वाटी भाजणीचं पीठ घेतलं होतं आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे भरपूर कांदा. त्यानंतर भरपूर कोथिंबीर आपल्याला इथे लागणार आहे, बारीक कापून घेतलेली कोथिंबीर आपण त्यामध्ये ॲड करूया. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडासा हिंग घालायचा आहे. अगदी थोडीशी हळद घालूया, साधारणतः पाव चमचा आपण इथे हळद घेतली आहे. त्यानंतर चवीनुसार आपल्याला इथे लाल तिखट वापरायचं आहे. तर 1 चमचाभर आपण इथे लाल तिखट घातलं आहे. तुम्हाला जर हिरवी मिरची हवी असेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा इथे वापरू शकता. आणि त्यानंतर थोडासा ओवा आपण इथे घेतला आहे. 1 चमचाभर त्यामध्ये आपल्याला धनेजिऱ्याची पूड घालायची आहे. जिरे ही आपण भाजणी करताना सुद्धा वापरलेले होते आणि अगदी थोडेसेच धनेजिरे पूड आपण इथे वापरली आहे. आणि त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचे. 1 चमचाभर आपण यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण थालीपीठ नेहमीच थापून करतो, पण ज्यांना थापून थालीपीठ जमत नाही त्यांच्यासाठी मस्त असा पर्याय आहे, खूप झटपट होतो आणि वेगळी पद्धत आज आपण इथे बघणार आहोत. तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता. आता गाजराचा सीझन आहे म्हणून यामध्ये तुम्ही गाजरसुद्धा थोडंसं किसून घालू शकता, पण गोडसर चव बऱ्याचदा आवडत नाही म्हणून इथे मी गाजर स्किप केला आहे. कांदा आणि भरपूर अशी कोथिंबीर घातली तर जी थालीपीठ आहेत ती अतिशय चविष्ट खमंग होतात. आणि यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे. डोश्याचं पीठ असतं त्यापेक्षा थोडंसं घट्टसर आपल्याला हे अशा पद्धतीने करून घ्यायचे, तुम्ही बघू शकता. आता हे मिश्रण आपल्याला 5 मिनिटासाठी तसंच ठेवून द्यायचं आहे आणि 5 मिनिटानंतर आपण थालीपीठं तयार करायला घ्यायची. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे लोखंडी तवा. इथे मी लोखंडी तव्याचा वापर करते आणि त्याला अगदी थोडंसं सुरुवातीला तेल लावून घ्यायचे. खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही, अगदी थोडंसंच तेल आपल्याला ब्रशच्या साहाय्याने लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते मिश्रण यावर अशा पद्धतीने घालून घ्यायचे. तर एक मोठं चमचा आपण इथे मिश्रण घालतोय, अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आणि त्यानंतर उचटणीच्या साहाय्याने अशा पद्धतीने हे पटपट आपल्याला मिक्स करायचं आहे. आपण जेव्हा सुरुवातीला तव्यावर खूप जास्त तेल घालतो तर हे मिश्रण व्यवस्थित चिकटत नाही, खाली चिकटत नाही, म्हणून काय करायचं, तेलाचं जे प्रमाण आहे ते अतिशय कमी ठेवायचं किंवा सुरुवातीला तेल नाही लावलं तरी चालणार आहे. आणि हे पटपट अशा पद्धतीने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता हे बऱ्यापैकी आपण पसरवून घेतलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे. तर बाजूने आपण पाणी सोडणार आहोत, तर 2 ते 3 चमचे अशा पद्धतीने आपल्याला पाणी सोडायचे आणि लगेचच यावर झाकण ठेवायचं. गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवर आपल्याला हे छान असं वाफून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही थालीपीठं करतात ती अतिशय खमंग होतात आणि छान खुसखुशीतसुद्धा होतात. तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा. तर तेलाचा वापरसुद्धा खूप कमी होतो. जर तुम्हाला इथे तेल हे स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. आता लोखंडी तवा असल्यामुळे तेलाचं प्रमाण हे खूप कमी लागतं. नॉनस्टिक तव्यावरसुद्धा तुम्ही हे करू शकता. आता हे दुसऱ्या बाजूने आपल्याला भाजून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता रंग खूपच सुंदर आला आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे. थोडंसं खुसखुशीत होण्यासाठी आपण यावर पुन्हा थोडंसं तेल सोडूया, नाही घातलं तरी चालेल. आणि गॅस हा मिडियमच ठेवायचा आणि मिडियम गॅसवरच आपल्याला हे खमंग असं भाजून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही गॅस कमी कराल, जेवढं तुम्ही कमी गॅसवर हे भाजाल तेवढं थालीपीठ छान खमंग तयार होतं, खुसखुशीत तयार होतं. तर तुम्ही बघू शकता मस्त ते दिसत आहे आणि दोन्हीही बाजूनी खमंग खुसखुशीत भाजून झाल्यानंतर आपण हे काढून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मस्त ते दिसत आहे आणि वेगळी पद्धत आहे. आणि याच पद्धतीने आता आपण दुसरं थालीपीठसुद्धा तयार करून घ्यायचे. तर आपण इथे अजिबात तेलाचा वापर केलेला नाही आहे, डायरेक्टली तव्यावर मिश्रण घातलं आहे आणि अशा पद्धतीने पटपट ते आपल्याला पसरवून घ्यायचे. ज्यांना कपड्यावर थालीपीठ थापून जमत नाही त्यांच्यासाठी उत्तम असा पर्याय आहे. तर नक्की नक्की घरी ट्राय करून बघा. आणि हे तुम्ही बघू शकता व्यवस्थित पसरल्यानंतर पुन्हा यावर थोडंसं पाणी घालायचं आणि त्यानंतर झाकण लावून हे छान असं वाफवून घ्यायचं आहे. हे थालीपीठं तुम्ही दह्याबरोबर, चटणीबरोबर किंवा असे गरम गरमसुद्धा खूप सुंदर लागतात.
आणि आपले थालीपीठ तयार आहेत. तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आवडल्यास कमेंट करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.